नमस्कार. आज मी तुमच्या सर्वांचा छायास किचन रेसिपी व्लॉग्सवर स्वागत करत आहे. आज मी आणि माझी आत्या इटालियन रेड सॉस पास्ता बनवणार आहोत. तर आता आपण या एल्बो पास्ताच्या पॅकेटला खोलून घेऊ. आम्ही 5 लोक खाणार होतो, तर पर पर्सन आम्ही 1 कप, आम्ही हा कप मेजरमेंटसाठी घेतला आहे. आम्ही पर पर्सन 1 कप पास्ता या पातेल्यात टाकू. तुम्ही सर्व मेजरमेंट कप याच्यापेक्षा छोटाही वापरू शकतात. इथे आमचं टाकून झालेलं आहे. तर आता आम्ही या पास्ताचं मेजरमेंट या कपने घेतलेला आहे. आता आम्ही या पास्ताच्या पॅकेटला इथे या क्लिपशी बंद करून टाकू, ताकी नंतर केव्हाही आम्ही एल्बो पास्ता बनवू खाऊ शकतो. आता तुमच्या हिशोबाने याच्यात पाणी टाकून घ्या. मी आता याच्यात थोडं पाणी टाकते आणि जर लागलं तर याच्यावरून थोडं अजून पाणी घेऊन टाकेल. आता आपण सर्व चवीनुसार याच्यात मीठ टाकूया. आपल्या हिशोबाने आपण हे मीठ टाकू शकतो. हे बघा, आता मी हे मीठ या पाण्यात टाकत आहे. आता मी मीठ कमी टाकलं आहे, पण नंतर सॉस बनवताना मी त्याच्यात एक्स्ट्रा मीठ टाकलेलं आहे. याच्यात आपल्या स्वादाने मीठ टाकावे. थोडंसं मीठ टाकल्यावर आपण याला स्टर करून घेऊ. आता आपण या पास्ताला बॉईल व्हायला गॅसवर चढून घेऊ. 15 ते 20 मिनटं याला बॉईल व्हायला ठेवायचं. जातपुरतं उकळी नाही येत या पास्ताला गॅसवरनं काढायचं नाही. आता मी काय टमाटे घेणार आहे. या टमाट्यांमधले जे तुम्हाला बरोबर वाटतील ते काढून घ्या. आम्ही 4 आणि 1 अर्धा टमाटे घेतला आहे. आता या टमाट्यांना धुवून घ्या. पाऊस पडलेला आहे आत्ताच, आणि आत्ताच मी आणि माझी आत्या या पावसात पास्ता बनवणार आहोत. आता तुम्ही घेतलेले टमाटे एका पातेल्यात भरून घ्या. त्याच्यात थोडं पाणी आणि थोडं मीठ तुमच्या चवीनुसार टाकून घ्या आणि त्याला बॉईल व्हायला 5-15 मिनिटासाठी ठेवून टाका. हे बघा, इथे आमचे टमाटे आणि पास्ता बॉईल होत आहेत. आता आपण लसूण घेऊ, त्याला सोलून घेऊ आणि मग त्याला छोटे छोटे कापून घेऊ. तुम्ही लसूण तुमच्या हिशोबाने पण कापू शकतात. आम्हाला छोटे छोटे लसूण कापलेले आवडतात. मी 3 ते 4 पाकळ्या घेतल्या आहेत. तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकतात. हे आमचे लसूण कापून झालं आहे. आता आम्ही या कांद्याला सोलून घेऊ आणि तुमच्या हिशोबाने त्या कांद्याला कापून घ्या. मध्येच पास्ताला मध्ये स्टर करत राहा. आमचे कांदे कापून पण झाले आहेत. आता आपली सॉसची तयारी ऑलमोस्ट झाली आहे. आपण मध्ये या पास्ताला स्टर करतोच, त्याच्यासोबत या पास्तामध्ये थोडं तेल टाकले ताकी ते जास्त चिपके ना. आपले टमाटे पण शिजले आहेत. आता आपण याला एका चाळणीमध्ये गाळून घेऊ. आता आपण एक पातेलं घेऊ आणि त्याच्यात थोडंसं तेल तुमच्या प्रमाणाने टाकून घेऊ. ही आपली सॉस बनवायची तयारी होती. आता आपण सॉस बनवायचे सुरू केलेच आहेत. हे तेल गरम झाले की त्याच्यात आपण कांदा लसूण टाकून घेऊ आणि त्याला जातपुरतं ते गोल्डन ब्राउनिश नाही होत त्याला स्टर करत राहू. हे आपण कांदा टाकलेला आहे. 1-2 मिनिटाने आपण याला 1-2 मिनिटापर्यंत आपण याला स्टर करत राहू आणि त्याच्यानंतर लसूणसुद्धा टाकू. आता या कांद्याचे रंग जरा बदलले आहेत, तर थोड्या वेळानेच आपण या टमाट्यांना सोलून घेऊ आणि त्याच्यानंतर हे टमाटे छोटे छोटे कापून त्या कांद्याच्या पेस्टमध्ये टाकून देऊ.
आता मी या टमाट्यांना छोटे छोटे पीसेसमध्ये कापत आहे। आता आपला पास्ता बॉईल झाला आहे, तर आता या पास्तामधला एक्सेस वॉटर आपण या चाळणीमधनं काढून घेऊ आणि या टमाट्यांना छोटे छोटे कापल्याच्या नंतर त्या कांदा आणि लसूणच्या पेस्टमध्ये हे टाकून देऊ। तुम्हाला हवं तर अजून छोटं करायला तुम्ही मिक्सरमधनं सुद्धा काढू शकतात। आता आपण 2-3 मिनिटांसाठी आपल्या या पेस्टला स्टर फ्राय करत राहू। त्याच्यानंतर आपण एक पातेलं या पातेल्यावरती ठेवून टाकू, ताकी ते नीट शिजेल। 2-3 मिनिटं कंटिन्यू स्टर फ्राय करत राहावे आणि त्याच्यानंतर आपल्या हिशोबाने पाणी ॲड करून घ्यावे। त्याच्यानंतर सुद्धा 1-2 मिनिटं याला स्टर फ्राय केल्यानंतर पाणी थोडंसं शिजायसाठी ठेवावे। आता मी एक वाटी घेतली आहे, ज्याच्यात मी सगळे मसाले तयार करणार आहे। आता मी चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आणि त्याच्यानंतर पिझ्झा पास्ता सीझनिंग मसाला घेतला आहे आणि याच्यानंतर मी घेणार आहे पेरी पेरी मसाला, जो याला तिखट बनवेल। याच्यानंतर आपल्या स्वादानुसार तुम्ही लाल मिरची पावडर घ्या, आपल्या चवीनुसार सुद्धा टाकू शकतात आणि पाहिजे तर मीठ पण। लाल मिरची पावडर आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत आपण आपल्या प्रमाणाने हळद टाकून घेऊ। त्याच्यानंतर आपण याला स्टर करून घेऊ। त्याच्यानंतर आपला मसाला रेडी झाला आहे। पाहिजे तर तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी किंवा जास्त टाकू शकतात। आता आपण हा मसाला आपल्या पास्ताच्या सॉसमध्ये टाकून घेऊ। त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही पास्ताच्या सॉसला थोडंसं त्या मसाल्याशी मिक्स करून घ्या। आता आपण कंटिन्यू याला थोड्या वेळासाठी मिक्स करू। बघा, याचा रंगसुद्धा मसाल्यांमुळे थोडा बदलला आहे। आता तुम्ही इथे बघा, माझा पास्ता किती छान शिजला आहे, एकदम सॉफ्ट झालेला आहे। आता आपली ही पास्ताची पेस्टसुद्धा रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण ही पास्ताची पेस्ट आपल्या बॉईल केलेल्या पास्तामध्ये टाकू। आपली सॉस एकदम छान झालेली आहे। आता आपण या दोघांना सोबत टाकून मिक्स करू। आता हे छान प्रकारे रेडी झालेलं आहे। आता थोड्या वेळाला आपण गॅसवरती मिक्स करायला ठेवू। आता आपण याला मिक्स करत आहोत जातपुरतं। आपल्याला हे रेडी नाही वाटत। आता आमची सर्विंग करून सुद्धा झाली आहे आणि हे एकदम स्वादिष्ट बनलं होतं व सर्विंग मस्त दिसत होती। हे होती आमची रेसिपी ऑफ इटालियन रेड सॉस पास्ता। आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आता आमची सर्विंग करून सुद्धा झाली आहे, तर आता मी माझ्या आत्याला टेस्ट करून तिचा रिव्ह्यू मागणार। हा पास्ता मी आताच टेस्ट केलेला आहे, एकदम स्वादिष्ट झालेला आहे। तुम्ही नक्की घरी करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा कसा झाला आहे ते। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यासाठी धन्यवाद। स्टे कंटिन्यूड फॉर मोर। लाईक, शेअर, सबस्क्राईब करून जावा।